काल आपण पहिलं जे काही प्रकरण होतं भू हालचाली तर त्याला सुरुवात केलेली होती. तर त्या पहिल्या ह्याच्यात आपण बघितलं होतं की भू हालचाल म्हणजे काय. तर भू म्हणजे जमीन आणि जमिनीच्या अंतर्गत भागात ज्या काही हालचाली होत असतात तर त्यालाच आपण भू हालचाली असं म्हणत असतो. भू हालचालींचे काही पुरावे या ठिकाणी आपल्याला दिलेले होते, ते सुद्धा आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आपलं पुढचं जे काही महत्त्वाचं होतं की ज्यात म्हटलं होतं की भू हालचालींचे प्रकार, की ज्या काही भू हालचाली घडत असतात तर त्याचे 2 प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नंबर 1 चं दिलंय मंद हालचाल किंवा मंद हालचाली. तर मंद हालचाली म्हणजे काय हे सुद्धा आपण काल बघितलेलं होतं. आता हालचाल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. त्यासोबत आपण भू हालचाल म्हणजे काय हे सुद्धा बघितलं. बरोबर. आता त्याच्या पुढची स्टेप म्हणजे मंद हालचाल या नावातच आलं, की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या काही हालचाली होतात तर त्या मंद असतील म्हणजे त्यांचा वेग जर कमी असेल आणि त्या जर दीर्घकाळ चालत असतील तर त्यांना आपण मंद हालचाली असं म्हणत असतो. तुमच्या लक्षात आलं का? की परत एक वेळेस सांगू? बघा एक वेळेस परत व्याख्या सांगते. मंद हालचाल म्हणजे काय? आता याची व्याख्या बघा, की ज्या अंतर्गत हालचाली असतात त्यांचा वेग जर मंद असेल व त्या दीर्घकाळ चालत असतील तर त्यांना आपण मंद हालचाली असं म्हणत असतो. आणि या हालचालींमुळे पर्वतांची निर्मिती व खंड वितरण होताना आपल्याला दिसून येतं. बघा काल आपण इथपर्यंत आपलं झालेलं होतं. त्यानंतर बघा पुढे दिलंय, की ज्या काही हालचाली आहेत मंद हालचाली तर त्यांच्या दिशांनुसार आता या ठिकाणी बघा दिशा महत्वाच्या आहे. मी काल शेवट म्हणजे मागच्या पिरियडला शेवटी पण सांगितलं होतं, की भूगोलाचा अभ्यास करताना तुम्हाला दिशांची नावं सुद्धा त्या ठिकाणी येतील. मुख्य 4 दिशा, उप 4 दिशा यांचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तेच म्हटलंय, की ज्या काही मंद हालचाली आहेत तर त्यांच्या दिशांनुसार सुद्धा या ठिकाणी गट केले जातात. बरोबर. तर पहिलं दिलंय, की ऊर्ध्वगामी हालचाली. आता त्याला कंसात म्हटलंय, की खंड निर्माणकारी हालचाली. दोघांना म्हणजे 2 नावं त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येतात. आता याचा अर्थ अगोदर आपल्याला बघायचा आहे, की ऊर्ध्वगामी म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात आला पाहिजे. आता ऊर्ध्व म्हणजे काय? तर आकाशाकडे जाणं किंवा वरच्या दिशेने जाणं तर त्याला आपण काय म्हणतो ऊर्ध्वगामी असं म्हणत असतो. म्हणून जी काही मंद हालचाल ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने जात असते तर त्यालाच आपण काय म्हणत असतो ऊर्ध्वगामी हालचाल असं म्हणत असतो. आता पृथ्वीच्या अंतर्गत जो काही भाग आहे तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये बरेचसे लेयर त्या ठिकाणी आहेत. त्यांची नावं सुद्धा आहेत. ते तुम्ही अगोदर बघितलं असेल. बरोबर. तर त्याच्यामध्ये जे काही आहे अंतर्गत जो काही भाग आहे पृथ्वीचा तर त्याच्यामध्ये बलांमुळे म्हणजे त्या अंतर्गत भागातील बलांमुळे व ऊर्जेच्या वहनांमुळे हालचाली निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. आता पृथ्वी जी काही आहे समजा या ठिकाणी आपण बघूया. समजा बघा तुम्हाला समजण्यासाठी मी इथे काढते हा, की समजा हा पृथ्वी गोल आहे किंवा आपण काढलं आणि हा सेंटरला जो काही आहे तर तो आहे पृथ्वीचा केंद्र. बरोबर. असं आपण मानूया. तर पृथ्वीच्या केंद्राकडून म्हणजे हा जो काही सेंटरचा डॉट दिसत आहे तर त्या डॉट पासून पृथ्वीच्या वरच्या भागात म्हणजे पृष्ठभागाकडे बरोबर हा जो काही सर्कल आहे जो काही गोल काढलेला आहे तर त्याला आपण पृथ्वी असं समजूया. तो काय झाला मग पृथ्वीचा सरफेस किंवा भूपृष्ठ तो झाला. म्हणून पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे अशा पद्धतीने किंवा भूपृष्ठाकडून त्या ठिकाणी आपल्याला केंद्राकडे ज्या काही मंद हालचाली होत असतात तर त्याला आपण काय म्हणतो ऊर्ध्वगामी हालचाली असं म्हणत असतो. तुमच्या लक्षात आलं असेल. बरोबर. तर ज्या काही ह्या हालचाली आहेत तर त्या विस्तीर्ण भागावर होताना आपल्याला दिसून येतात आणि या हालचालींमुळेच त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की या ज्या काही हालचाली आहेत तर त्या हालचालींमुळे एखादी जे काही प्रदेश असेल तर त्या प्रदेशाचा काही भाग जो काही आहे तर तो समुद्र सपाटीपासून खाली खचलेला किंवा समुद्र सपाटीपासून वर उंचावलेला आपल्याला दिसून येतो. आता उंचावणे आणि खचणे हे तुम्हाला लक्षात येतं. बरोबर. आता या ठिकाणी एक दिलंय की भूकवचाचा काही भाग
समुद्र सपाटीपेक्षा वर उंचावला जर गेला तर त्याला आपण खंड निर्माण झालं असं म्हणतो. आता समुद्र सपाटी म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला माहिती असेल. बघा की ज्या ठिकाणी महासागर किंवा समुद्राचं जे काही पाणी असेल तर ते आणि जमीन एका लेवलला ज्या ठिकाणी असतात म्हणजे समुद्राच्या पाण्याची जी काही लेवल असते तर त्या लेवलपासून जे काही भूरूप आहेत जसं पर्वत असेल पठार असेल तर यांची उंची त्या ठिकाणी मोजली जाते बरोबर. आणि म्हणूनच उंची मोजताना पाया काय म्हटलंय त्या ठिकाणी कुठून मोजलंय ते तर समुद्र सपाटीपासून ते मोजलेलं असतं म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय की समुद्र सपाटी पासून किंवा समुद्र सपाटीपेक्षा. मग जे काही प्रदेश असेल किंवा जो काही भूकवच आहे तर तो भूकवचाचा भाग जर समुद्र सपाटीपेक्षा वर उंचावला म्हणजे पाण्यापेक्षा जे काही पाण्याचा भाग आहे टोटल समजा महासागराचा तर त्याच्यापेक्षा जर त्याची उंची वाढली तर तो काय होईल पाण्याच्या बाहेर येईल बरोबर. आणि म्हणूनच त्या ठिकाणी खंडांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते बरोबर. त्यानंतर दुसरं सांगता येईल की काही वेळेस हा जो काही भाग आहे जो काही भूप्रदेश असेल तर तो फक्त वर उंचावतो असं नाही तर काही वेळेस तो भाग खाली सुद्धा खचला जात असतो. आणि त्याचमुळे त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की दोन क्रिया होतात. ऊर्ध्वगामी ज्या काही मंद हालचाली आहेत तर त्यांच्यामुळे दोन क्रिया होताना आपल्याला दिसून येतात. पहिली क्रिया काय झाली तर वर उंचावणे ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या भागाला तो उंचावला बरोबर. आणि दुसरा भाग काय झाला की तो काही भाग जो असेल तर तो खाली सरकला असेल तर त्याला आपण काय म्हणतो खचणे असं त्याला म्हणत असतो. तर ही जी काही क्रिया आहे तर या क्रियेमुळे खंडांची निर्मिती होत असते. आणि खंडांची निर्मिती होत असल्यामुळेच या ज्या काही ऊर्ध्वगामी हालचाली आहेत तर त्याला त्यांनी दुसरं नाव दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ते नाव त्याच्या निर्मितीमुळे त्या प्रक्रियेच्या निर्मितीमुळे त्याला खंड निर्माणकारी हालचाली असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. या ज्या काही ऊर्ध्वगामी हालचाली आहेत तर त्यामध्ये ताण आणि जो काही दाब आहे तर त्यांचा काहीही संबंध नसतो. म्हणजे ताण म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल की एखादी वस्तू ताणणे की म्हणजे काय की त्याच्या विरुद्ध दिशेने दोघी दिशेने त्या ठिकाणी त्या शक्ती देणे बरोबर. ताणलं की काय होतं ताणणे तुम्हाला शब्द माहिती आहे. दाब देणे म्हणजे काय की दोघी बाजूला एकाच दिशेने त्या ठिकाणी दाब देणे त्याला आपण दाब असं म्हणत असतो. तर ही जी काही ऊर्ध्वगामी मंद हालचाल आहे तर या हालचालीमध्ये ताण आणि दाब याचा काहीही संबंध नसतो. फक्त या ठिकाणी एकच क्रिया घडते की काय की अंतर्गत भागातील ज्या काही शक्ती आहे तर तिचं केंद्राकडून भूपृष्ठाकडे आणि भूपृष्ठाकडून केंद्राकडे त्या ठिकाणी आपल्याला वहन होताना दिसून येतं. आणि याच प्रक्रियेमुळे खचणे किंवा वर उंचावणे या दोन क्रिया घडून येताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर त्यातला दुसरा प्रकार दिलाय बघा की क्षितिज समांतर हालचाली. आणि त्या ठिकाणी आपल्याला दिलंय की कंसात म्हटलंय की पर्वत निर्माणकारी हालचाली किंवा क्षितिज समांतर हालचाली. आता बघा प्रत्येक जो काही शब्द दिलेला असतो तर त्याच्या मागे काहीतरी अर्थ असतो बरोबर. आता या ठिकाणी नाव देण्यामागचंही कारण तेच असू शकतं. आता क्षितिज समांतर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल. क्षितिज समांतर म्हणजे काय सांगता येईल जसं की जमिनीचा भाग आणि आकाश जे काही आहे तर ते ज्या ठिकाणी एकत्र आल्याचा भास होतो प्रत्यक्ष ते येतं का नाही परंतु आपल्याला भास ज्या ठिकाणी होत असतो तर त्याला आपण क्षितिज असं म्हणत असतो. आणि क्षितिज समांतर म्हणजे आडवा जो काही भाग आता ही जी काही हालचाल आहे तर ती काय आहे आडव्या स्वरूपाची आडव्या रेषेत ती होत असते म्हणून त्याला त्यांनी नाव काय दिलेलं दिसतं आपल्याला क्षितिज समांतर. आणि या हालचालीमुळे त्या ठिकाणी पर्वतांची निर्मिती होत असते म्हणूनच त्याला पर्वत निर्माणकारी असं सुद्धा म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. बघा यात काय म्हटलंय की या हालचाली ज्या काही आहेत तर त्या क्षितिज समांतर दिशेने कार्य करताना आपल्याला दिसून येतात. आणि या हालचालींमध्ये दोन जे काही आहे की ताण आणि दाब हे जे महत्त्वाचे आपल्याला दिसून येतात की या क्षितिज समांतर हालचालीमध्ये दाब आणि ताण हे जे दोन घटक आहेत तर या दोन घटकांमुळे त्या ठिकाणी प्रक्रिया घडून आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे बघा की एखादी वस्तू असेल तर तिला दाब दिल्यामुळे काय होतं किंवा ती ओढल्यामुळे ताण दिल्यामुळे काय घटना घडते हे वेगवेगळे बरोबर. तर त्याच पद्धतीने या ज्या काही हालचाली आहेत मंद हालचाली की ज्यामध्ये क्षितिज समांतर हालचाल जी आहे तर त्याच्यामध्ये प्रक्रिया कोणत्या महत्त्वाच्या दोन
तर नंबर 1 ची दिली आहे ताण देणे म्हणजे ओढणे, बरोबर. आणि दुसरं म्हटलंय दाब देणे, बरोबर. या दोन प्रक्रियेमुळेच त्या ठिकाणी क्षितिज समांतर हालचालींमुळे त्या ठिकाणी घटना घडलेल्या आपल्याला दिसून येतात. बघा की दाब आणि ताण पडल्यामुळे जे काही भूपृष्ठ असेल तर त्या भूपृष्ठावर वड्या, भेगा, घड्या पडताना आपल्याला दिसून येतात आणि त्यातूनच पर्वतांची निर्मिती होते, बरोबर. की पर्वत निर्मिती कशी झाली की त्या ठिकाणी जो काही भाग असेल, भूप्रदेश असेल, तर त्याच्यावर जर दाब दिला गेला दोघी बाजूला, तर दाब दिल्यामुळे तो काही भाग काय होतो, उंचावतो, बरोबर. आणि उंचावत असल्यामुळेच त्या ठिकाणी पर्वतांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. खंड निर्माणकारी ज्या काही हालचाली आपण अगोदर बघितल्या, तर त्या हालचालींपेक्षा यांचा वेग हा थोडासा जास्त असतो. बघा, नाव जरी मंद असलं तरी पहिली जी काही आहे की ऊर्ध्वगामी हालचाल, तर तिचा वेग फार कमी आहे आणि त्यापेक्षा खंड निर्माणकारीपेक्षा त्या ठिकाणी क्षितिज समांतर जी काही हालचाल आहे, तर तिचा वेग हा काही अंशी आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसून येतो. मात्र एक फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ऊर्ध्वगामी हालचालींचा हा आवाका जो होता, म्हणजे क्षेत्रफळ व्यापण्याचा जे काही भाग होता, तर तो आपल्याला जास्त दिसून येतो. त्या मानाने क्षितिज समांतर ज्या काही हालचाली आहेत, तर त्यांचा आवाका म्हणजे क्षेत्रफळ व्यापण्याचा जो काही भाग आहे, तर तो आपल्याला कमी दिसून येतो. त्यानंतर या हालचालींमुळे, क्षितिज समांतर हालचालींमुळे गटपर्वतांची निर्मिती होऊ शकते किंवा घडीचे पर्वत जे काही आहे, तर त्यांची निर्मिती होत असते. म्हणूनच या हालचालीला पर्वत निर्माणकारी हालचाल असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, तुम्हाला काही वेळेस असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की फरक स्पष्ट करा. त्यात काय विचारलं जाईल? ऊर्ध्वगामी हालचाल आणि त्याच्या दुसऱ्या साईडला काय विचारलं जाईल? क्षितिज समांतर हालचाल. यांच्यातील फरक स्पष्ट करा असं जरी विचारलं, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे? आपण आता जे काही स्पष्टीकरण दिलं, तर त्याच्यानुसारच फक्त त्या ठिकाणी तुम्हाला लिहिताना फक्त फरक करायचा आहे की सेंटरला एक रेषा टाकायची आणि दोघी साईडला त्या ठिकाणी पॉईंटनुसार ते मुद्दे लिहायचं. जसं आपण एक उदाहरण बघू आता, की समजा तुम्हाला विचारलं की ऊर्ध्वगामी हालचाल आणि क्षितिज समांतर हालचाल यांच्यातील फरक स्पष्ट करा, तर कसं लिहिणार? पहिल्या याच्यात काय येतं की ऊर्ध्वगामी हालचाल ही काय असते? त्या ठिकाणी उभ्या स्वरूपात ती असते, बरोबर. पहिला फरक झाला. दुसरा, त्याच साईडला दुसरं काय येईल? क्षितिज समांतर जी काही हालचाल आहे, तर ती आडव्या स्वरूपात आपल्याला दिसून येते. हे पहिला फरक झाला. दुसरा फरक त्या ठिकाणी सांगता येईल आपल्याला की ऊर्ध्वगामी जी काही हालचाल आहे, तर तिचा अवाका जो आहे, म्हणजे क्षेत्रफळ व्यापण्याचा जो काही भाग आहे, तर तो आपल्याला मोठा दिसून येतो की मोठ्या क्षेत्रफळात तिचं कार्य चालतं, बरोबर. दुसऱ्या याच्यात काय आहे की क्षितिज समांतर जी काही हालचाल आहे, तर तिचा आवाका म्हणजे क्षेत्रफळ जे काही आहे, तर ते काही अंशी आपल्याला त्या ठिकाणी कमी येताना दिसून येतं. हा झाला दुसरा फरक, बरोबर. तिसरा फरक काय सांगता येईल की ऊर्ध्वगामी हालचालींमुळे त्या ठिकाणी कशाची निर्मिती होते? खचदरी जी काही आहे, बरोबर. खाली जाणं किंवा उंचावणं म्हणजे खंड निर्माण होणं किंवा खाली जाणं, या ज्या काही दोन प्रक्रिया आहेत, तर त्या दोन प्रक्रिया म्हणजे खंड निर्माणकारी त्या ठिकाणी म्हणजे खंड निर्माणकारी होणारी हालचाल असं तिला म्हटलं जातं. दुसऱ्या साईडला काय सांगता येईल की क्षितिज समांतर हालचालींमुळे त्या ठिकाणी गटपर्वत किंवा घडीचे पर्वत यांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. आणि शेवटचा चौथा फरक सांगता येईल की ऊर्ध्वगामी हालचालींमध्ये ताण व दाब याचा काहीही संबंध नसतो आणि याच्या विरुद्धच क्षितिज समांतर हालचालीमध्ये त्या ठिकाणी ताण आणि दाब या दोन कार्यांमुळेच त्या ठिकाणी प्रक्रिया घडून येताना आपल्याला दिसून येते. हे त्यांचे फरक आहेत. बघा, तुम्हाला मी काल व्हॉट्सअप जो ग्रुप आहे आपला, त्याच्यावर सुद्धा नोट्स टाकलेल्या आहेत, बरोबर. तर त्या नोट्स तुम्ही लिहिणं फार आवश्यक आहे. कारण का? तर लिहून जर घेतलं तर तुमचं मी जेव्हा शिकवते, तर तेव्हा त्या गोष्टी लवकर लक्षात येतील, बरोबर. हा एक पहिला फायदा झाला. आणि दुसरा की नोट्स लिहून घेतल्यानंतर तुम्हाला जेव्हा म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवायची वेळ येते, तर तेव्हा तुम्हाला सर्व त्या ठिकाणी उपलब्ध आहे. फक्त लिहिण्याची टेक्निक थोडीशी बदलवली. आता बघा, या ठिकाणी आपण टिपालिया म्हणून सारखं घेतलंय की क्षितिज समांतर हालचाल, ऊर्ध्वगामी हालचाल, परंतु याचाच भाग, याचंच मटेरियल जे काही आहे, समजा स्पष्टीकरण जे आहे, तर ते आपण उभ्या रेषेत पॉईंटनुसार जर लिहिलं, तर त्याचंच काय होतं? फरक स्पष्टीकरण करा अशा पद्धतीने सुद्धा ते लिहिता आपल्याला येतं. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स लिहिणं फार गरजेचं आहे. बघा, त्यानंतर आपण बघू
की क्षितिज समांतर हालचाल जे आहे तर त्याच्यात त्यांनी सुद्धा दोन भाग दिले की या ठिकाणी दोन प्रक्रिया आहेत, ताण आणि दाब. तर त्यांचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं दिसून येतं. नंबर 1 दिलंय बघा की ताण निर्माणकारी बले, की काही काही वेळेस ज्या काही क्षितिज समांतर हालचाली घडून येतात तर त्यावेळेस फक्त ताण निर्माण होत असेल आणि त्या ताण निर्माण झाल्यामुळे कोणत्या घटना घडतात किंवा कोणती भूरूपे निर्माण होतात तर ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. आता त्या अगोदर मी तुम्हाला एक आकृती दाखवते बघा, की या ठिकाणी बघा एक आकृती दिली आहे साधा, की एक कागद दिसतो त्या ठिकाणी गुलाबी कलरचा आणि त्याला दोन्ही हातांनी जर ओढलं दोघी साईडने तर त्या ठिकाणी काय होतं, ताण निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. बघा या ठिकाणी मला सांगण्याचं तेच आहे की जी काही ऊर्जा त्या ठिकाणी शक्ती आहे समजा, तर ती शक्ती दोघी साईडला आणि विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी आपल्याला दिसते. बघा हा एक ॲरो मी काढला आणि वर पण दिलेले आहेत अगोदरचे. तर त्या ठिकाणी काय होतं ना की जो काही सेंटरचा कागद आहे तर त्याला दोघी साईडने विरुद्ध दिशेने जर तुम्ही शक्ती लावली किंवा बल लावलं तर त्या ठिकाणी काय होईल, त्याच्या सहन करण्याच्या पलीकडे जर ते गेलं बरोबर तर तो कागद काय होईल, फाटताना आपल्याला दिसून येतो. बघा खालच्या चित्रात पण दिलंय की त्या ठिकाणी तो कागद काय झालाय, फाटलेला आपल्याला दिसत आहे. याचाच अर्थ काय झाला की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो आणि ताण निर्माण झाल्यामुळे काय होईल मग, आता हा कागद आहे म्हणून आपण म्हणू शकत नाही, परंतु जर भूपृष्ठ असेल आणि त्या भूपृष्ठावर जर अशा पद्धतीने ताण निर्माण झाला तर त्या ठिकाणी काय होईल, एखादी खोलगट भाग त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. मग त्यालाच आपण खचदरी असं म्हणू शकतो बरोबर. त्यानंतर पुढचं दिलंय बघा, अगोदर आपण दोघं समजून घेऊ मग मी उदाहरणं तुम्हाला सांगते. की इथे बघा दुसरी तशीच आकृती आहे, साधा कागद त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि या कागदाला त्या ठिकाणी काय केलं, फक्त दोघी बाजूला ओढलं नाही. पहिल्या ह्याच्यात काय होतं की विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी कार्य केलेलं होतं, म्हणजे शक्ती जी काही होती तर ती दोघी बाजूला ओढली होती बरोबर. ताण त्या ठिकाणी दिलेला होता आणि ताण दिल्यामुळे त्या कागदाचे दोन भाग झालेले किंवा तो तुटलेला आपल्याला दिसून येतो. याच्या विरुद्ध या ठिकाणी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. या आकृतीमध्ये बघा की कागदच आहे परंतु या कागदाला काय केलं की दाब दिला, दोघी साईडने त्याला दाबलं तर त्या ठिकाणी जो काही आहे तर आपल्याला कागद काही उंचावलेला दिसून येतो. हा जो काही भाग आहे बघा, तर हा भाग काय झालाय, उंचावलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की कागद एकच होता बरोबर, कागदात काही जास्त फरक नाही, परंतु ताण दिल्यामुळे काय झालं आणि दाब दिल्यामुळे काय घटना घडली, या दोघही घटना आपल्याला वेगवेगळ्या दिसून येतात. आणि त्याच पद्धतीने हे एक तुम्हाला साधं कागदाचं उदाहरण या ठिकाणी दिलंय, आकृत्या दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये जर ताण निर्माण झाला असेल आणि किंवा दाब निर्माण झाला असेल तर कोणकोणत्या घटना घडतात ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आपण बघा सुरुवातीला जाऊ की ताण निर्माण करणारी निर्माणकारी बले. आता ताण जर निर्माण झाला भूपृष्ठावर तर काय काय होऊ शकतं ते आपल्याला या ठिकाणी दिलंय की खडकांच्या थरांमध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर ताण निर्माण झाल्यास भूपृष्ठाला त्या ठिकाणी भेगा पडतात किंवा छेद जातात किंवा भंग होतात आणि त्यालाच आपण विभंग किंवा प्रस्तरभंग असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आलं लक्षात? परत एक वेळेस सांगते बघा की ताण दिल्यामुळे कुणाला ताण द्यायचा तर खडकांना, की खडकांच्या थरांमध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ताण निर्माण झाल्यास बघ, तर ताण निर्माण जर झाला खडकांमध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तर त्या ठिकाणी त्या भूपृष्ठाला छेद जातात, भंग होतात किंवा तडे पडतात. आणि हे जे काही तडे पडतात तर त्यालाच त्यांनी एक नाव दिलंय, भौगोलिक नाव दिलंय की विभंग किंवा प्रस्तरभंग त्याला असं म्हटलं जातं. आणि या प्रस्तरभंगामुळेच त्या ठिकाणी
खचदरी किंवा गट पर्वतांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. आता बघा दुसरं त्या ठिकाणी दिलं होतं की दाब निर्माणकारी बले. आता दाब दिल्यामुळे काय होतं ते यात थोडक्यात दिलंय की खडकांच्या थरांमध्ये एकमेकांच्या दिशेने बघा फक्त दिशा बदलली. दाब देण्याची दिशा काय झाली आता समोरासमोर झाली बरोबर की खडकांच्या थरांमध्ये एकमेकांच्या दिशेने दाब निर्माण होऊन भूपृष्ठात बाक किंवा वड्या निर्माण होतात. बघा एकच शब्द आहे बाक. मी काल पण सांगितलं होतं बाक म्हणजे वाक आणि वड्या हे एकच आहे. हा क्रिया एकच आहे, त्याला नावं फक्त वेगवेगळी दिलेली आपल्याला दिसून येतात की खडकांचा जो काही भाग असेल तर त्यांच्यावर जर दाब पडला तर त्या दाबामुळे त्या ठिकाणी त्या खडकांना किंवा त्या भूपृष्ठाला बाक येतो किंवा त्या ठिकाणी वड्या पडतात बरोबर, किंवा काही वेळेस भेगा सुद्धा त्या ठिकाणी पडू शकतात. आणि याच क्रियेमुळे त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की वली पर्वत जे आहेत तर त्यांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. आता मला तुम्हाला सर्वात अगोदर एक सांगायचं आहे की आता वलीकरण जे काही आहे तर ही याचीच प्रोसेस आहे. ज्या अगोदर आपण बघितलं की दाब निर्माणकारी बले याच्यामध्येच काय दिलेलं होतं की भूपृष्ठाचं जे काही क्षेत्रफळ असेल तर त्याच्यावर एकमेकांच्या समोरच्या दिशेने जर दाब दिला गेला तर त्या ठिकाणी काय होताना दिसतं आपल्याला की बाक येतो. एक उदाहरण तुम्ही बघा की कुंभाराकडचं जर तुमच्याकडे माती असेल, तो चिखल जर असेल तर त्या चिखलाला तुम्ही असं थोडासा गोळा घ्या आणि त्याला दोघे हाताने दाबा. काय होईल की जी काही माती आहे मधली तर तिचा उंचवटा त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रोसेस होताना आपल्याला दिसून येते. हे तुमच्या लक्षात आलं असेल तर याला वली असं म्हणतात. वली, फक्त हा वली हा शब्द तुमच्या लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढे बघा वलीकरण. वलीकरण म्हणजे काय तर वली झाली म्हणजे जो काही उंचावलेला जो काही भाग होता तर त्याची निर्मिती झाली तर त्यालाच आपण वलीकरण असं म्हणत असतो. आता पुढे बघूया की वलीकरण म्हणजे काय. ही सुद्धा एक मंद हालचालींमुळे घडून आलेली एक प्रक्रिया आहे बरोबर. तर याच्यामध्ये की वलीकरण म्हणजे काय हे समजून घेताना आपल्याला अगोदर बघायचंय की वलीकरण घडून येताना त्या ठिकाणी त्या खडकांचं स्वरूप कसं असेल, नंतर त्या बलाची तीव्रता म्हणजे शक्ती जी काही आहे तर ती किती प्रमाणात आहे किंवा बलाचा कालावधी म्हणजे जी काही शक्ती किती वेळ लागली त्या ठिकाणी तर त्याच्यानुसार त्या वलीकरण जे काही आहेत किंवा वडे पडणे जे आहेत तर त्यांचं स्वरूप अवलंबून आपल्याला दिसून येतं. बघा एक साधं तुम्हाला मी एक उदाहरण सांगते की आपण जे काही पहिल्या आकृत्या बघितल्या कागदाच्या बरोबर की पहिल्या याच्यात काय दिलेला होता कागदाला ताण दिलेला होता. दुसऱ्या आकृतीत काय दिलेलं होतं कागदाला त्या ठिकाणी दाब दिलेला होता. समजा या ठिकाणी आपल्याला जे काही समजून घ्यायचंय की खडकांचं स्वरूप, बलाची तीव्रता आणि बलाचा कालावधी याच्या बाबतीत मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगते. त्याच्यावरून तुमच्या लवकर लक्षात येईल. एक उदाहरण घ्या की समजा तुम्ही सुरुवातीला कागदाला ताण दिला बरोबर. कालांतराने तुम्ही समजा त्या ठिकाणी एखादी प्लास्टिक असेल, लवचिक प्लास्टिक, तर त्याला ताण दिला किंवा त्याला दाब दिला तर काय होतं? किंवा त्याच ठिकाणी मातीचा गोळा असेल एखादी, तर त्या मातीच्या गोळ्याला जर तुम्ही दाब दिला तर काय त्या ठिकाणी होऊ शकतं? पुढचं मी सांगते की जर एखादी बारीक आसारी असेल लोखंडाची आणि त्याला जर तुम्ही दाब दिला तर काय होऊ शकतं? बरोबर. हे एक पहिलं झालं. त्यानंतर की जो काही शक्ती देणारा आहे तो व्यक्ती जर बदलला बघा की सुरुवातीला एखादी लहान मुलगा करत असेल बरोबर या सर्व घटना कालांतराने याच घटना जर एखादी मोठी व्यक्ती आणि त्यातल्या त्यात जर तो पहिलवान असेल तर त्याने जर या क्रिया केल्या की जसं समजा कागदाला दाब दिला, नंतर प्लास्टिकच्या एखाद्या वस्तूला दाब दिला किंवा एखाद्या मातीला दाब दिला किंवा काही नंतर त्याने एखाद्या बारीक आसारीला त्या ठिकाणी दाब दिला तर त्या ठिकाणी काय होईल आपल्याला लक्षात आलं असेल बरोबर. आणि तो किती वेळ करतोय हे पण महत्वाचं आहे की त्या ठिकाणी बलाचा कालावधी किती आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणी जे म्हटलं आहे की खडकांचं स्वरूप म्हणजे बघा स्वरूपमध्ये आपण वस्तू बदलवल्या. सुरुवातीला कागद घेतला, कालांतराने काय घेतलं आपण प्लास्टिकची वस्तू घेतली, नंतर माती घेतली, नंतर आपण एखादी लोखंडाची आसारी घेतली. तर या ठिकाणी स्वरूप बदललं की नाही, वस्तू बदलल्या म्हणजे त्यांचं स्वरूप बदललेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं म्हणजे काय की बलाची तीव्रता की जो काही बल देणारा आहे तर तो सुद्धा बदलला तर त्या ठिकाणी क्रिया ही बदलू शकते.
लहान मुलाने केलं तर त्याला शक्य होणार नाही काही वेळेस, परंतु जर जो मोठा व्यक्ती असेल तर त्याला त्या गोष्टी शक्य होतील, बरोबर. त्यानंतर किती कालावधी तो करतो, जी काही क्रिया आहे तर तो किती कालावधी करतो याच्यावर सुद्धा ते आपल्याला दिसून येतं. या उदाहरणावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की भूपृष्ठाला ज्या काही वड्या पडतात, बरोबर, तर त्या फक्त कशावर अवलंबून असतात, तर त्याच्यात दिलंय की भूखडकात जे काही म्हणजे अंतर्गत भागामध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये खडकांचं स्वरूप कसं आहे. म्हणजे खडक नरम आहे म्हणजे त्याला मृदू खडक म्हटलं जातं. त्या ठिकाणी मृदू खडक असेल किंवा कठीण खडक असेल तर त्या प्रक्रिया ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या आपल्याला दिसून येतील. तर खडकांचं स्वरूप कसं आहे, त्यानंतर बलाची तीव्रता किती आहे आणि बलाचा कालावधी किती आहे, या तिघही घटकांवर त्या ठिकाणी भूपृष्ठाला ज्या काही वड्या पडतात तर त्याचं स्वरूप आपल्याला अवलंबून दिसून येतं. आणि हेच या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, मृदू व लवचिक खडकांवर त्या ठिकाणी काय होतं, मृदू आणि लवचिक खडक असेल तर त्या मानाने काय होतं, बलाचा प्रभाव जास्त पडतो. नरम गोष्टी ज्या असतील तर त्याच्यावर जर तुम्ही दाब दिला तर ती लवकर काय होईल, वर येईल, बरोबर. तिचा मधला भाग जो काही असेल तर तो लवकर वर येईल. म्हणून भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात सुद्धा जर त्या ठिकाणी मृदू आणि लवचिक जर खडक असेल तर इतर खडकांच्या मानाने त्या ठिकाणी बलाचा प्रभाव हा आपल्याला जास्त दिसून येतो. त्यानंतर पुढे बघा की भूकवचात खोलवर असलेले खडक प्रचंड दाबाखाली असल्याने ते लवचिक असतात. आता तुम्ही म्हटलं असेल, मॅडम खडक कुठे वाकू शकतात का? आपण जे काही खडक बघितलेले आहेत भूपृष्ठावर, बरोबर, तर ते सहज आपल्याला वाकवणं शक्य आहे का? नाही. परंतु बघा की भूकवचाच्या आतील ज्या काही भागामध्ये खडक असतात तर त्यांच्यावर प्रचंड दाब असतो आणि त्यासोबतच अंतर्गत भागातील त्या ठिकाणी उष्णता सुद्धा असते. मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की 32 मीटर जर तुम्ही पृथ्वीच्या अंतर्गत भागात गेले तर 32 मीटर गेले की 1 अंश सेल्सिअसने त्या ठिकाणी तापमान आपल्याला वाढताना दिसून येतं. आणि म्हणूनच पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा अभ्यास आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी करता येऊ शकत नाही. तसंच या ठिकाणी एक उदाहरण बघा की जर तुम्ही लोहाराला बघितलं असेलच, बरोबर, तर त्या लोहाराकडे जर तुम्ही गेलात आणि त्याचं काम जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की लोहार जो काही असतो तर तो लोहार, एखादी लोखंडाची वस्तू त्याला जर घडवायची असेल तर तो सर्वात अगोदर काय करतो, त्या लोहाला तो तापवतो आणि तापवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की त्याला तापवल्यानंतर तो त्याच्यावर घन मारतो म्हणजे त्याच्यावर शक्ती लावतो आणि शक्ती लावल्यानंतर त्याला जी काही म्हणजे वस्तू बनवायची आहे तर तिला तो आकार प्राप्त होताना आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने भूकवचाच्या आत जी काही खडक आहेत तर त्यांच्यावर काय आहे की अंतर्गत भागातील त्या ठिकाणी उष्णता जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी उष्णता आहे, ऊर्जा जास्त आहे. आणि दुसरं की प्रचंड दाब आहे, जमिनीचा त्या ठिकाणी काय आहे, प्रचंड दाब आहे. आणि प्रचंड दाब आणि उष्णता असल्यामुळे अंतर्गत भागातील जे काही खडक आहेत तर ते आपल्याला लवचिक दिसून येतात. आणि लवचिक वस्तू जी असेल कोणतीही बघा की ती तुटत नाही, सहसा तुटत नाही. म्हणून तुटत नसल्यामुळे त्या ठिकाणी जे काही खडक आहेत तर ते लवचिक असल्यामुळे ते तुटत नाही, परंतु त्याला काय होतात मग दाबामुळे त्याच्या वड्या पडलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यालाच आपण वलीकरण असं म्हणत असतो. बघा, ही संकल्पना तुमच्या लक्षात आली का की वलीकरण म्हणजे काय? आपण सुरुवातीला बघितलं वली म्हणजे काय की दाब दिल्यामुळे त्या ठिकाणी उंचवटा निर्माण होणे, बरोबर, त्यालाच आपण म्हणजे वली पडणे असं म्हणत असतो. वलीकरण म्हणजे काय, तर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये जे काही खडक असतील तर ते खडक अतिशय लवचिक असतात. लवचिक कशामुळे असतात, तर त्याच्यात प्रचंड दाब आणि उष्णता या दोन कारणांमुळे ते खडक काय असतात, लवचिक असतात. आणि लवचिक असल्यामुळे जे काही दाब पडतो मंद हालचालीमुळे काही वेळ जर दाब पडला तर ते खडक तुटत नाही, तर त्याऐवजी त्या खडकांना वड्या पडताना आपल्याला दिसून येतात आणि त्यालाच आपण वलीकरण असं म्हणत असतो. आणि ही जी काही प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेमुळे वली पर्वतांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. आता बघा, या नोट्समध्ये तुम्हाला उदाहरण पण दिलंय वर की वली पर्वत जे आहे, उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स, रॉकी आणि अँडीज इत्यादी. आता हे जे काही 4 उदाहरणं दिले तर त्यातलं बघा, पहिला हिमालय आपण कालच बघितलं.
हिमालय भारतातला आहे उत्तरेला, बरोबर. तर हा हिमालय पर्वत जो काही आहे तर तो सुद्धा एक वली पर्वत आहे आणि वली पर्वत असल्यामुळेच त्या हिमालयाची उंची जी काही आहे तर ती आज सुद्धा आपल्याला काही सेंटीमीटर मध्ये वाढताना दिसून येते. म्हणजे आज सुद्धा त्या ठिकाणी मंद हालचाली ज्या काही आहेत तर त्या घडून येताना आपल्याला दिसून येतात. मी तुम्हाला कालही म्हटलं होतं की काही ज्या काही हालचाली असतात तर त्या आपल्याला जाणवत पण नाही, बरोबर. परंतु त्या मंद हालचाली ह्या सतत त्या ठिकाणी घडत असतात, बरोबर. आणि हा जो काही वली पर्वत आहे तर वली पर्वता निर्मितीचे जे काही कार्य आहे तर ते मंद हालचालींमुळे घडून येत असल्यामुळे हिमालय जो काही पर्वत आहे तर त्या हिमालय पर्वताची उंची आपल्याला काही सेंटीमीटरने त्या ठिकाणी वाढताना दिसून येते. दुसरं उदाहरण दिलं होतं आल्प्स पर्वत. जो काही पर्वत आहे तर युरोप खंड जो काही आहे तर युरोप खंडाच्या दक्षिणेला हा पर्वत आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरं उदाहरण दिलं होतं रॉकी पर्वत. रॉकी पर्वत जो काही आहे तर उत्तर अमेरिका खंड, अमेरिका नाव ऐकलं असेल, उत्तर अमेरिका खंड जो काही आहे तर त्या उत्तर अमेरिका खंडामध्ये पश्चिम किनारपट्टी जी काही आहे तर त्या पश्चिम किनारपट्टीवर रॉकी हा पर्वत आपल्याला दिसून येतो. आणि चौथं उदाहरण दिलं होतं अँडीज पर्वत. दक्षिण अमेरिका हा जो काही खंड आहे तर त्या खंडामध्ये सुद्धा पश्चिम किनारपट्टीवर अँडीज हा पर्वत आपल्याला दिसून येतो. म्हणजे हिमालय, आल्प्स पर्वत, रॉकी पर्वत आणि अँडीज पर्वत ही 4 पर्वत जी आहेत तर ती वली पर्वत जे आहे तर त्यांची उदाहरणं आपल्याला दिलेली दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचं बघू आता. आता या ठिकाणी बघा तुम्हाला एक रंग दिसतोय आणि त्यात म्हटलंय जरा विचार करा. ठिसूळ खडकांवर दाब निर्माणकारी बल कसे कार्य करेल? हे तुम्हाला थोडंसं विचार तुम्ही करायचा आहे. हे तुमच्यासाठी असतं, बरोबर. काही अडचण असल्यास तुम्ही नंतर विचारू शकतात प्रकरण जेव्हा संपेल तेव्हा. त्यानंतर पुढचा भाग आपण बघणार आहोत वलीचे भाग. तर वली म्हणजे काय लक्षात आलेलं असेलच तुमच्या. तर वली जी काही आहेत तर त्या वलींचे सुद्धा काही भाग पडतात. आता आपण या ठिकाणी सर्वात अगोदर ही आकृती बघूया. तर वली म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंय ना, की एखाद्या भूप्रदेशाला जर त्या ठिकाणी दोघी बाजूला जर दाब निर्माण झाला तर जो काही उंचवटा निर्माण होतो तर त्याला आपण वली असं म्हणत असतो. बघा प्रकरण सुरू करण्याच्या अगोदर जेव्हा आपण केलं ते 4 फोटोग्राफ्स बघितले होते तर त्यातला तिसरा फोटोग्राफ जो होता तर तो सुद्धा कशाचा होता? वली निर्माण त्या ठिकाणी झालेली होती. तुमच्या लक्षात असेल नसेल तर तुम्ही आता आज परत पुस्तक बघून घ्या किंवा मागचा व्हिडिओ तो बघा की त्याच्यामध्ये तिसरा फोटोग्राफ जो होता तर त्या ठिकाणी मातीचा भाग आणि त्याला आपल्याला वक्र आलेला दिसत होता. त्यालाच आपण वली निर्माण झालं असं म्हणत असतो. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा आकृतीत पण तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी काय झालंय वक्र आलेला दिसतोय. बघा मी हे जे काही हाताने केलं लाल रंगात तुम्हाला दिसतंय की त्या ठिकाणी काय झालंय वक्र निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो आणि या दाबामुळेच त्या निर्माण झालेल्या आहेत. आता यालाच आपण काय म्हणतो वलीकरण किंवा वली असं म्हणत असतो. मग ही जी काही वली आहे तर हिचे सुद्धा काय काही भाग असतात. मग ते भाग आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर ते 2 भाग असतात. त्यातला नंबर आता बघा सुरुवातीला आपण त्या ज्या काही आकृतीत जे काही नावं दिसत आहेत तर ते आपण अगोदर बघून घेऊ. नंबर 1 दिलंय बघा की भुजा. भुजा म्हणजे काय? हात आपल्या भाषेत, बरोबर. हात लक्षात येतं ना की ज्या काही वड्या निर्माण झाल्या आहे तर त्या वड्यांना सुद्धा काय आहे त्या ठिकाणी भुजा आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी बघा नाव सुद्धा दिलंय, बरोबर. तर ही जी काही बाजू आहे म्हणजे सेंटरला जो काही भाग उंच झालेला आपल्याला दिसून येतो तर त्याच्यापासून दोघी साईडला दिसतंय बघा या आकृतीत पण बघा की दोघी साईडला काय दिसतंय तुम्हाला बाजू जी काही आहे तर ती उत्तरती झालेली दिसते, बरोबर. तर त्या बाजूलाच उत्तरती जी काही बाजू झालेली आहे बघा हा कलर दिसतोय लाल तर यालाच आपण भुजा असं म्हणत असतो. वलींच्या भुजा. त्यानंतर दुसरा शब्द बघा या ठिकाणी की आपल्याला 2 शब्द आपल्याला बघायचे की एक अक्षीय प्रतल आणि दुसरा त्या ठिकाणी दिलाय की क्षितिज समांतर प्रतल. आता प्रतल हा शब्द तुम्ही भूमितीत ऐकला असेल किंवा माहिती तुम्हाला, बरोबर. प्रतल म्हणजे काय एखादी क्षेत्रफळ, बरोबर. तर त्याच्यामध्ये
किंवा सपाट भाग प्रतल त्याला असं म्हटलं जातं. तर अक्षीय प्रतल म्हणजे काय? अक्षीय याच्या ठिकाणी बघा तुम्हाला रेषा पण दिसत आहे की ही जी काही उभी रेषा आहे तर तिला अक्षीय प्रतल असं म्हटलेलं आहे. अक्ष हा शब्द तुम्हाला माहिती असेल. अक्ष म्हणजे उभा, अक्षीय प्रतल म्हणजे उभी जी काही रेषा आहे तर ती अक्षीय प्रतल आहे. म्हणजे या प्रतलामुळे दोन भाग होतात त्या वलीचे, बरोबर. त्यानंतर आता दुसरा दिलाय की क्षितिज समांतर प्रतल. आता क्षितिज समांतर प्रतल म्हणजे काय? की या क्षितिज समांतर रेषेमुळे त्या ठिकाणी जे काही वलीकरण झालेलं आहे म्हणजे वड्या ज्या काही पडलेल्या आहेत तर त्याचे सुद्धा काय झालेलं दिसतं आपल्याला? दोन समान भाग झालेले त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, बरोबर. तर यालाच काय म्हटलं? क्षितिज समांतर प्रतल. म्हणजे वलीकरण किंवा वलीचे भाग हे समजून घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. जसं भुजा म्हणजे काय लक्षात आलं असेल की हे जे काही वलीकरण झालेलं आहे तर याच्यामध्ये सेंटरचा जो काही भाग असतो, उंचावलेला जो काही भाग असतो तर त्याच्यापासून दोघी साईडला जी काही उतरती कडा असेल तर त्याला आपण भुजा असं म्हणत असतो. नंतर दुसरा शब्द आपल्याला बघायचा होता की अक्षीय प्रतल म्हणजे दोन भाग करणारी जी काही रेषा असेल, बरोबर. तर तिला आपण अक्षीय प्रतल असं म्हणत असतो. तर ही जी काही पहिली वली दिसते यात की या ठिकाणी एक उभी रेषा दिसते लाल तर ते काय झालं? अक्षीय म्हणजे उभी आहे म्हणून त्याला नाव दिलंय त्यांनी अक्षीय प्रतल. आणि दुसरं दिसतंय की एक आडवी रेषा या ठिकाणी दिसते, बरोबर, लाल डॉटची, आणि तिला नाव दिलंय त्यांनी क्षितिज समांतर प्रतल. आता क्षितिज समांतर का? तर ती आडवी आहे. क्षितिज समांतर म्हणजे क्षितिजाला ती समांतर आहे म्हणून तिला क्षितिज समांतर प्रतल असं नाव दिलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे समजल्यानंतर तर हे समजल्यानंतर बघा की तुम्हाला वलीचे भाग बघायचे की वलीचे भाग कोणते. पहिलं तिथं बघा नाव दिसतंय अपनती वली. दोघी साईडला त्या ठिकाणी नाव दिसतंय बघा. अपनती अपनती दोघी साईडला एकच नाव आहे. कारण का? तर त्या क्षितिज समांतर प्रतलापेक्षा काय वर आहे, वरच्या बाजूला आहे अपनती वली, वलीचा भाग किंवा, बरोबर. आणि दुसरा भाग काय दिसतोय आपल्याला की अभिनती वली. अभिनती वली म्हणजे काय? तर जो खालचा आहे, खाली झुकलेला आहे तर त्याला आपण काय म्हणतो? अभिनती वली असं म्हणत असतो. आता बघा अपनती वली म्हणजे काय? की जेव्हा वडीचा मध्यभाग अधिक उंचीवर व भुजा विरुद्ध दिशेने उतरतात. तुमच्या लक्षात आलं असेल बघा की समजा हा आपण अक्षीय प्रतल टाकला तर या अक्षीय प्रतल टाकल्यानंतर जो वलीचा जो काही मध्य भाग आहे तर तो काय आहे? अधिक उंचीवर म्हणजे हा भाग काय आपला अधिक उंचीवर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि भुजा म्हणजे काय तुम्हाला समजलंय की या दोन भुजा आहेत, बरोबर. तर या दोघी भुजांच्या दिशा कोणत्या आहेत? तर या दोघी भुजांच्या दिशा ज्या आहेत तर त्या आपल्याला विरुद्ध दिसतात. म्हणजे हा सेंटर पॉईंट जो काही आहे तर यापासून दोघी विरुद्ध दिशेने त्या जाताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच अपनती वली आपण याला म्हणत असतो. त्यानंतर दुसरं जे काही आपल्याला बघायचंय बघा आपल्याला दुसरे वलींचा प्रकार जो काही आहे समजा वली जी काही आहे दुसरा तर अभिनती वली आपण बघणार आहोत. तर अभिनती वलीमध्ये काय आहे की वडीचा जो काही मध्य भाग आहे तर तो मध्य भाग कमी उंचीवर आपल्याला दिसतो इथे बघा. उंची किती त्याची त्या ठिकाणी फार कमी आपल्याला दिसून येते, बरोबर. उंची कमी आहे. नंतर त्या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल की जे काही सेंटर आहे किंवा मध्य भाग आहे तर त्याच्यापासून भुजा असं आपण रेषा टाकून घेऊया समजा, बरोबर. तर या ज्या काही रेषा टाकल्यानंतर मध्यभाग काढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की ही जे काही उतार आहे तर तो काय दिसतोय? एकमेकांकडे उतरताना त्या आपल्याला दिसतात. या साईडने आली, दुसरी या साईडने आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्या काही भुजा आहेत वलींच्या तर त्या मध्य भागांपासून आपल्याला एकमेकांकडे उतरताना दिसताय, बरोबर. तर त्यालाच आपण काय म्हणतो? अभिनती वली असं म्हणत असतो. लक्षात आलं का? एक वेळेस सांगू
बघा परत आपण बघू की वलीचे भाग आपल्याला बघायचंय. या आकृतीला पण नाव दिलेलं दिसतंय बघा. तर वलीचे भाग जे काही आहेत, आकृतीला नाव दिसलं वलीचे भाग. वलीच्या भागांमध्ये महत्वाचे शब्द बघा, भुजा. भुजा या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा, की खाली सेंटर पासून उत्तरत्या ज्या काही कडा असतात तर त्याला आपण भुजा असं म्हणत असतो. त्यानंतर दुसरा शब्द महत्वाचा आहे प्रतल. अक्षीय प्रतल म्हणजे उभी रेषा जर टाकली त्याचे दोन भाग केले तर त्याला अक्षीय प्रतल असं म्हटलं जातं. क्षितिज समांतर प्रतल. क्षितिज समांतर प्रतल म्हणजे काय, जर आडवी रेषा टाकली तर त्या ठिकाणी क्षितिज समांतर दोन भाग होतात आणि त्याला त्यांनी काय नाव दिलंय, क्षितिज समांतर प्रतल. हे दोन नावं त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येतात. आणि याच्यानुसारच त्यांनी पुढे सांगितलंय की वलीचे भाग. आता वलीचे त्यांनी दोन भाग म्हटले की अपनती. या आकृतीतच तुमच्या लक्षात येत आहे की क्षितिज समांतर जे काही प्रतल आहे तर त्याच्या वरचा जो काही भाग आहे उंचावलेला तर त्याला त्यांनी नाव दिलंय अपनती वली. आणि क्षितिज समांतराच्या खालचा जो काही भाग आहे तर त्याला त्यांनी नाव काय दिलंय, त्या ठिकाणी अभिनती वली असं नाव दिलेलं आहे. आणि तेच आहे की अपनती वली म्हणजे काय, तर उंचावलेला भाग अधिक उंच असेल. आणि भुजा ज्या काही आहेत तर त्या भुजांमध्ये फरक आपल्याला दिसतो फक्त, की अपनती वलींमध्ये भुजा काय विरुद्ध दिशेने उतरतात. बरोबर. हा जो काही भाग आहे तर तो काय झाला, विरुद्ध दिशेने आला. या ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल की जी काही वली आहे तर तिच्या भुजा विरुद्ध दिशेने दिसतात अपनतीमध्ये. आणि अभिनतीमध्ये काय होतं फक्त, की भुजा ज्या काही आहेत तर त्या मध्यभागात एकमेकांकडे आपल्याला येताना दिसून येतात. अशाच पद्धतीने वलीचे हे आपल्याला दोन भाग सांगता येतील. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया.